हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही मुन्नारवरून निघालो आहेत आणि आलापीला जाणार आहोत. आलापीमध्ये आम्ही बोट हाऊस बुक केली आहे. तर एक दिवस आपण आता तिकडे आम्ही स्पेंड केला आहे, ते कसा स्पेंड केला ते बघणार आहोत. तर आम्ही मुन्नारवरून 4:30-5 वाजताच निघालो, कारण आम्ही आदल्या दिवशी बघितले होते खूप ट्रॅफिक होती. त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक नको लागायला म्हणून आम्ही लवकरच प्रवास चालू केला आणि खूप छान प्रवास झाला हा. आणि मध्ये जाताना आम्हाला हे रेल्वे क्रॉसिंग लागलं होतं. ही तिरुवनंतपुरम रेल्वे आहे. तर हिच्याने केरळला वगैरे जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आलापीमध्ये जवळजवळ 8:30-9ला एंटर केलं. आलापुझामध्ये एंटर केलं आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, इतका छान आहे. आणि प्रवास पण इतका छान होत होता, त्यामुळे मस्त सकाळ सकाळ सगळीकडे हिरवी झाडं, पाणी, नदी वगैरे असं बॅकवॉटर वगैरे ते सगळं बघून खूप मनाला शांत वाटत होतं. ही आमची हाऊसबोट होती. तिचं नाव त्रिवेणी असं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही 12 वाजता चेक इन केलं आणि हे हाऊसबोटमधली रूम आहे. तर अशी होती आमची रूम. आणि मी बाकीच्या रूम्समध्ये पण बघितलं होतं. त्या लोकांनी आम्हाला बाकीची रूम्स पण दाखवल्या होत्या. खूप छान हायजीन आणि एकदम क्लीन असं ठेवलं होतं. सगळ्या रूम्स मस्त होत्या. आणि ह्या बोट हाऊस आम्ही बुकिंग केलं होतं. तिथे लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होतं. तर लंचला आम्ही तिथे फिश थाली खाल्ली. छान होतं, टेस्ट वाईज पण आणि क्वालिटी वाईज पण खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर फोटोशूट केला आम्ही थोडंसं. कुठे गेल्यानंतर मुलींचं फोटोशूट नाही झालं तर कसं चालेल ना. तर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. आणि त्याच्यानंतर 4 वाजता मध्ये एक बोट स्टॉप घेते. तर तिथे मच्छी वगैरे विकायला असतात. तर आम्ही डिनर इन्क्लुडेड होतं, तरी पण आम्ही डिनरसाठी तिथून मच्छी विकत घेतली, प्रॉन्स आणि क्रॅब्स. आणि ते बनवायला सांगितले. ते फ्री ऑफ कॉस्ट बनवतात बोट हाऊसमध्ये जे शेफ असतात ते. पण खूप छान टेस्ट होती त्यांनी जे बनवलेलं ते सुद्धा. आणि हे लोक होते ते कपल्समध्ये होते. अजून 3 ते 4 कपल्स आमच्यासोबत होते त्या बोट हाऊसमध्ये. आणि रात्री आम्ही जे प्रॉन्स आणि क्रॅब्स घेतलेले ते अशा पद्धतीने बनवले होते. खूप छान टेस्ट होती. सकाळी आम्ही जिथे बोट थांबली होती रात्रभर, तिथे सकाळी तिथे गावात आम्ही फिरण्यासाठी म्हणजे असंच राऊंड मारायला गेलो होतो. तर त्यांनी इतकी छान शेतीची लागवड वगैरे करून ठेवलेली आहे. खूप छान वाटत होतं. आणि गाव पण खूप छान सुंदर आहे एकदम. आणि मंदिरं आहेत, 2-3 मंदिरं आहेत. छोटंसंच गाव आहे. गावाचं नाव ॲक्च्युली मी विसरले, पण खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सनराईज पण बघितलं.
नंतर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मग रिटर्न 8:30 वाजता निघालो तिथून आम्ही, जिथे हॉल्ट घेतलेला रात्री. त्याच्यानंतर मग आम्हाला परत पोर्टवर सोडलं आणि मग तिथून आम्ही कन्याकुमारीला जाण्यासाठीचा प्रवास सुरू केला. तर हा आजचा आमचा कसा वाटला तुम्हाला दिवस हे नक्की कमेंट करा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.